दृश्य या स्पर्धेचं आपल्याला पाहता येईल. सलामीची जोडी मैदानामध्ये शुभम पाटील आणि संगदीप जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. इबिनीची जोडी आहे. खूप चांगला खेळ या जोडीनं या सीझन मध्ये दाखवलाय. त्यामुळे सापरोंडे हे नाव सध्या टेनिस बॉल वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये आहे. विशेषतः कोंडले विभागात ज्या दोन स्पर्धा म्हसवळ आणि कोंडल्यामध्ये ज्या पार पडल्या त्यामध्ये दोन्ही वेळेस विजेतेपद पटकावलं आणि दर्जेदार खेळ या टीमनं दाखवलाय. ते सापरोंडेकर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शुभम पाटील ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर संगदीप जाधव जो मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सासने संघाकडनं पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज केतन कराळे. पहिला बॉल घेऊन केतन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतं. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडनं शुभम पाटील. पहिला बॉल ऑफ्टमवर पडला. अतिरिक्त बाहेर निघाला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 0वरनं 1 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धाव जी धावफलकावर जोडली गेल्यानंतर डावाची सुरुवात इनिंगचा प्रारंभ तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज केतन आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन इथे पाहिला सोडून दिला. मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाहीये. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन लेंथ क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते आणि सध्या जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अगदी योग्य लाईन लेंथनं गोलंदाजी ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टप्पा अचूक आहे आणि अचूक टप्प्यावरनं चेंडूला कट टू कट पद्धतीनं विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळतंय त्यामध्ये. यावेळेस मात्र शुभमला पुन्हा एकदा अडचणीमध्ये आणलंय. शांत ठेवलंय. बॅटच्या पट्ट्यातनं बॉल निसटला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. अगदी चांगला मारा इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 1 या आकड्यावर आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑफ्टमवर पडला. अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा. आमचे सहकारी समालोचक या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले जाणार आहेत प्रमोद शेडगे ते इथे जॉईंट होत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. मागच्या 5-6 दिवसातही आम्ही एकत्रित काम केलं. वसई ग्रामीण प्रीमियर लीग जी आम्ही दोघांनी कव्हर केली. आज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं जॉईंट होतोय. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना या ओव्हरचा आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ. 2 धावा धावफलकावर आहेत. शांतता ती बोचणारी आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ती बोचणारी शांतता सध्या जर आपण पाहिलं तर ती एजीएस सापरोंडे करता. कारण 3 डॉट बॉल खेळलाय या टीमचा सर्वोत्तम खेळाडू आणि तो स्ट्रगल विकेटनं समाप्त होण्याची शक्यता. हॅलो विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल यावेळेस बॅटरला. विकेटचं पतन होत आहे. शुभम पाटील त्याच्या पारीचा अंत. विकेटचं पतन खेळाडू बाद. हॅलो या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या आपल्याला उपलब्ध करून दिल्यात. ओम साई बिल्डिंग वर्स गांद्रे, श्री राहुल ठाकरे व श्री अविनाशजी ठाकरे, ओम साई बिल्डिंग वर्क्स ज्यांनी आपल्याला या आकर्षक ट्रॉफीज उपलब्ध करून दिल्यात त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश राऊत फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. युवा ब्रिगेड एजीएस सापरुंडेकडनं मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्या जर आपण पाहिलं तर टीम सासने त्यांची सत्व परीक्षा घेते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकार केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. इथे मात्र समोर बॅक टू द बॉलर एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र अपयश. चांगली फिल्डिंग तिथे बॉलर्स बॅक ड्राईव्ह मध्ये डॉट बॉल. या ओव्हरचे आतापर्यंत एकंदर 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा. अगदी टायमिंग नुसार मॅचेस सुरू आहेत. निर्धारित वेळेत सामने आपण कंप्लीट करतोय. यावेळेस बॅटच्या आउटसाइड एज होती. विकेट कीपर कॅरी करू शकला आणि त्याच्या अवक्या बाहेर राहिला. मात्र फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक होता त्यानं जोवर उचललं. धावसंख्या इथे 2 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या पहिल्या ओव्हर नंतर केतन कराळे अगदी लाजवाब काबिल तारीफ गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. केतन कराळेनं अगदी दर्जेदार गोलंदाजी करत असताना तिथे बॅटच्या स्वरूपानं एकही रन न दिला नाही. मात्र वाईटच्या स्वरूपानं 2 रन त्याच्या या ओव्हरमध्ये येत असताना पाहायला मिळालं. ज्यामुळे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम एजीएस सापरुंडे 2 या आकड्यावर. गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 2 मध्ये सचिन सुतार सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतं. सध्या आपण पाहताय मॅच नंबर 4. यानंतर 5वी मॅच असेल एसपी बिलोशी आणि गावदेवी गुहीर. बघूया सचिन कशा पद्धतीने गोलंदाजी या ओव्हर मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळेल. चौथा सामना ज्याचा पूर्वार्धाचा खेळ तो मैदानात आपण पाहतोय. आणि आतापर्यंत एजीएस टीमला इथे वेटीज धरलाय. यावेळेस मात्र सफल झाला. चांगला फटका तिथे सजवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. या डावाचा पहिला उत्तुंग षटकार इथे आलाय. 6. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि 6च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल सचिन सुतारचा बॉडी लाईनवर होता आणि त्याचा योग्यतेनं फायदा तिथे घेत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला स्ट्रोक षटकारामध्ये परावर्तित झाला. सचिन त्याच्यावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न फलंदाजानं जरूर केलाय कारण पहिल्याच बॉलवर त्याच्या विरोधामध्ये षटकार खेचलाय. यावेळेस मात्र बिटवीन द गॅप चांगला फटका. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही या रेस मध्ये असं चित्र वाटतंय. मात्र तिथे क्षेत्ररक्षक बाउंड्रीच्या बाहेर आणि चेंडू मैदानाच्या आत. त्यामुळे रन्स पळून पूर्ण केला गेला. थोडासा चढाव आहे त्यामुळे चेंडूवरचा जो वेग होता तो थोडासा मंदावला आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाला त्या बॉलला कॅरी करणं शक्य झालं. 3 धावा तिथे पळून पूर्ण केल्या दोन्ही बॅटर्सनं. वेग चांगला होता विकेटच्या मध्ये. कॉलिंग चांगलं होतं. प्रचंड वेग हा धावा घेताना असलाच पाहिजे. सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याकरता तुमच्या दोघांमधलं कॉम्बिनेशन ते महत्वाचं. दोघांमधलं कॉलिंग ते खूप गरजेचं आहे आणि इथे ते चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर या 3च्या मदतीनं पुढे सरकत असताना 11 या आकड्यावर. यावेळेस मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल का? जोपर्यंत पोहोचेल दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे. फेकी थोडीशी स्वैर आली आणि त्याचाच फायदा. 2 धावा तिथे एजीएस सापरुंडे या टीमनं पळून पूर्ण केल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 13वर. कल्पेश राऊत आणि त्याच्या साथीनं संगदीप जाधव सध्या मैदानामध्ये आहे. कल्पेश राऊत आपल्या इनिंगचा पुढचा बॉल फेस करण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल तिथे चांगल्या पद्धतीने फेस केलाय. विकेट मिळेल. अति घाई संकटात नाही हे आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 1 रनचा मोह तो आवरता आला नाही आणि त्या मोहात इथे रनआउटची विकेट गेली आहे. माघारी परतावं लागतं बॅटरला. कल्पेश राऊत त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं पतन खेळाडू बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस जाधव फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. सन्माननीय अनंता भोईर साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. अनंता भोईर साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. आपण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून अनंता भोईर साहेबांचं एक क्षणचित्र विकेटच्या बरोबर मागे पाहत आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं बहुजन विकास आघाडी वाडा तालुका अध्यक्ष श्री अनंताजी भोईर साहेब आपल्या सोबत इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. विशेष सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा लाभतोय आपल्याला. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. रन नाही, डॉट बॉल आलाय, ते महत्वाचं आहे. ओव्हर नंबर 2 त्यामध्ये ही रोख लावलेली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 ओव्हरचा खेळ इथे पूर्णत्वाला आला आणि 2 ओव्हर नंतर एजीएस सापरोटे संघ इथे अडचणीमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. पहिल्या बॅटिंग मध्ये आतापर्यंत ज्याही मॅचेस झाल्यात थोडासा स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळाला. या आधीची मॅच जर आपण पाहिली तर तिथे चेस करताना पराभव झाला. पहिल्या 2 मॅचेस जर आपण पाहिलं तर त्यामध्ये पहिल्यांदा फिल्डिंग करणाऱ्या टीमचा विजय झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता. या मॅच मध्ये चित्र काय असेल ते आपल्याला बघायचं. मॅच नंबर 4 आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर उत्तम कांबेरे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत आहेत. आई गावदेवी सासने हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये एजीएस सापरोंटे. एक युवा खेळाडूंचा संच म्हणून एजीएस सापरोंटे संघाकडे पाहिलं जातं. एक चांगला संच जो सध्या इन्फॉर्म आहे, चांगला खेळ सातत्यानं दाखवतोय. मात्र आज तालुक्याच्या सर्वोत्तम स्पर्धेमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून थोडासा स्ट्रगल या टीमचा मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉल उडवलंय, लॉंग ऑफ आहे, एक चांगला कॅच, माघारी परतावं लागेल फलंदाजाला. विकेटचं पतन होत आहे, खेळाडू बाद. डावातली एक महत्वाची विकेट इथे संपादित झाली आहे. संगदीप जाधव ज्याला माघारी परतवलंय. आता मात्र अडचणी ज्या वेगानं एजीएस सापरुंडेच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण शुभम पाटील 3 बॉल डॉट खेळले, त्यानंतर तो गोल्डन डकचा शिकार ठरला. शुभम पाटील नंतर जर आपण पाहिलं तर संगदीपच्या खांद्यावर खूप मोठी दारोमदार होती. 9 धावांचं योगदान देताना संगदीपला माघारी परतावं लागतंय. या विकेट्स त्या परवडणाऱ्या नाही आहेत. नवीन फलंदाज अथर्व जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. क्रमांक 5 वर तो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर तेजस जाधव, अथर्व पाटील आणि तेजस जाधव अशी ही फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीचा खेळ करते त्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचंय. चांगला प्रेक्षक वर्ग पहिल्या सत्रापासून या स्पर्धेला लाभलाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑन साइडला जमिनीलगत खेळलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील्ड करतोय 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून 14 वर जाऊन पोहोचली. या 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 2 चेंडू नंतर 14 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हर मधले 4 चेंडू शिल्लक आहेत. काय खेळ करतील यानंतर ते बघायचंय.
यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या मागे झेपावतोय आणि जोपर्यंत त्यानं फील केलं 2 धावा त्या रोखता येणार नाही. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये एकंदर 16 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तो पूर्णत्वाला आलाय. या 3 चेंडू नंतर 16 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक राहतोय, ज्यामध्ये आक्रमक स्वरूप ते फलंदाजाला मैदानात दाखवावं लागेल, कारण शांत राहणं ते परवडणारं नाहीये. लो स्कोरिंग मॅच, त्यामध्ये कदाचितच एखादा हाय व्होल्टेज ड्रामा होतो, अन्यथा पराभव तो तुमच्या वाट्याला पाहायला मिळतो. मात्र यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉलला सीमारेषेचा वेध घेऊ दिला आणि बॉल सीमारेषा पार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 4 या आकड्यानं वाढत असताना जाऊन पोहोचतीये 19-19. 4 चेंडूचा खेळ झाला. या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. 1 विकेट येत असताना उत्तम कामगिरी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. उत्तम कामगिरी करता उत्तमला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलाय. नाव उत्तम आहे, मात्र कामगिरी काय इथे उत्तम करेल का याबाबत थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, कारण 1 चौकार त्याच्या विरोधामध्ये खेचला गेलाय. 1 सिंगल मध्ये इथे चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 20 या आकड्यावर. हवी तेवढी मोठी धावसंख्या अजूनही लागलेली नाहीये की इथनं एजीएस सापरोंडे संघ रिलॅक्स फील करेल, कारण 5 चेंडू मध्ये या ओव्हर मध्ये जर रन आल्या असल्या तरी 21 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा चेंडू अगदी बुद्ध्यामध्ये हाताळला गेला होता. फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला होता, तिथे बचावात्मक फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःचा बचाव केला, त्याचबरोबर 1 रन धावफलकावर जोडली गेली. ओव्हर नंबर 3चा खेळ तो इथे पूर्णत्वाला आला आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 22 आहे. विकेट गेल्यात आतापर्यंत 3. नेक्स्ट मॅच SP बिलोशी आणि गावदेवी गुहीर दोन्ही संघ सज्ज राहायचे. ड्रिंक्स इंटरव्हल मैदानामध्ये सुरू आहे आणि तो फक्त 1 ते 1.5 मिनिटाचा असेल. या गोष्टीची नोंद ठेवा. तुम्हाला लगेचच आपापल्या जागी जाऊन क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण आता संध्याकाळचं सत्र आहे, उन्हाचा तडाखा नाहीये, त्यामुळे जास्तीचा वेळ तो तुम्हाला मैदानाच्या आतनं घेऊ दिला जाणार नाही. जेव्हा ऊन जास्त असतं तेव्हा ड्रिंक्स इंटरव्हल करता आपण थोडासा वेळ देतो किंवा खेळाडूला थोडंसं रिलॅक्स होण्याकरता वेळ देतो. मात्र आता तसं काही चित्र नाहीये, कारण ऊन हटलंय. थोड्याच वेळात फ्लड लाईट त्याही ऑन होतील. षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर येते आणि केतन कराळे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये ज्यानं महत्वपूर्ण विकेट मिळवताना बॅटच्या स्वरूपाने कुठलीही धाव खर्च केली नव्हती, तो केतन कराळे पुन्हा एकदा त्याला कंटिन्यू केलंय की गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं गेलंय. स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली. 4थं षटक आहे. अंतिमचे 2 षटक ज्यामध्ये हनामारी करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या वतीने केला जातो आणि या शेवटच्या ओव्हर्स करता त्याला राखून ठेवलं होतं, मात्र इथे त्याच्या विरोधामध्ये आक्रमणाचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चुकी करतोय. झेल सोडलाय, जीवनदान दिलंय आणि जीवनदानाबरोबर रन्सही दिल्यात. 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना 24 वर. पूर्वार्धाचा खेळ तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे, मात्र अपेक्षांची पूर्तता करेल कोण हा खूप मोठा प्रश्न सध्या टीम एजीएस सापरोंडेला पडलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधतायत ते. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक घेतोय. निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळते. एकंदर 2 चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या 24 या आकड्यावर स्थिर आहे. ती काय वाढत नाहीये, ती काय पुढे सरकत नाहीये. वेगानं वाढवणं गरजेचं आहे, कारण 50 एक अशी टोटल आहे या मैदानावरची जी आतापर्यंत डिफेंड करता आली आहे. त्यामुळे 50च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न नक्की असेल.
यावेळेस फटका फसलाय, विकेट कीपर बॉलच्या खाली कॅच कॅरी झालाय, विकेट मिळतीये खेळाडू बाद. अभिनय पाटील इथे उपस्थित होत आहेत. आपल्याला समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. निखिल भोईर यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. अभिनय पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. मला वाटतं आज SP बिलोशीचे सपोर्टर म्हणून अभिनय पाटील इथपर्यंत आलेत. राहुल पाटील इथे आम्हाला पाहायला मिळत आहेत. अभिनय पाटील इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसंच एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बिलोशी संदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. संदीपजी पाटील, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याबरोबर राहुल भोईर इथे उपस्थित होत आहेत. राहुल भोईर, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. एक रन तिथे धाफलकावर जोडली गेली आहे, ज्या एकच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते एकंदर 25 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झालाय. केतन कराळे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर आणि ती यशस्वीरित्या पूर्ण करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला, इथे चांगला फटका जमिनीशी संलग्न चाललाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल यावेळेस सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. इथे रन्स मिळतील 4. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 29 धावा धाफलकावर आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा जो प्रगतीपथावर येणार आहे आणि बघूया शेवटचा बॉल कशा पद्धतीने इथे डिलिव्हर केला जाईल. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर आपण पाहतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक चांगला कॅच ही कॅरी झालाय. माघारी परतावं लागतं बॅटरला. AGS सापरुंडे संघाकरता आज तेवढं चांगलं काही घडताना पाहायला मिळत नाहीये. 29 धावा धाफलकावर असताना विकेट नंबर 5, 5वा झटका त्याच्या टीमला लागलाय. खेळाडू बाद. चार ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 5वं षटक प्रगतीपथावर येते. सहयोग सुतार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया सहयोग कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. या ओव्हर मध्ये कशा पद्धतीचा मारा त्याच्या वतीने इथे अद्यावत केला जाईल ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचंय. शेवटचं षटक जे प्रगतीपथावर येत असताना सहयोग कडनं धावांची गरज आहे आणि एक एक्सपिरियन्स खेळाडू मैदानामध्ये सुदर्शन राऊत आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल ऑफस्टंपवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला. व्हाईटचा इशारा तिथे पंचाच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 30 या आकड्यावर. शेवटचं षटक आहे ज्यामध्ये सुदर्शनला मैदानात धावा घेण्याचा प्रयत्न तो करावा लागेल, मात्र त्याला एक फुलर लेनचा दर्जेदार बॉल त्याच्या विरोधामध्ये हाताळलाय. शांत करण्याचा प्रयत्न केलाय. फुलर लेन तिचं बेस्ट वेपन. टेनिस बॉल क्रिकेट मधलं हे सर्वोत्तम अस्त्र आहे आणि त्या अस्त्राचा वापर करताना फलंदाजाला शांत केलंय. बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेलाय.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वर गोलंदाज सहयोग सुतार. सुदर्शन बॅटच्या आतल्या साईडची कडा, बॉल विकेट किपरच्या हातात. इथे आलाय डॉट. येणारे हे डॉट बॉल अडचणीचं कारण आहे, चिंतेचं कारण आहे. धावसंख्या स्थिर आहे 30 या आकड्यावर. लो स्कोरिंग मॅचेस ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. याआधी जर आपण पाहिलं तर शिवांजी अलमान संघ जो सुरुवातीला स्ट्रगल मध्ये पाहायला मिळाला होता, पूर्वार्धामध्ये मात्र उत्तरार्धामध्ये त्याने विपक्षी टीमला वेटीस धरलं आणि ती मॅच जिंकली. या दरम्यान फटका फासलाय, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान 2 रन त्या धावफलकावर जोडल्या जातील. या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि दुहेरीनं वाढताना धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 32 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर पाहुणे जे आपल्याला लाभतायत त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि ते आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळतात. या दरम्यान तेज तर्रार वेगवान बॉल टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. हे निर्धाव चेंडू खूप महत्वाचे आहेत कारण अगदी लो स्कोरिंग मध्ये डाव संपवण्याचा निर्धार इथे टीम सासनेने केलाय आणि तो आतापर्यंत यशस्वी ठरवला असं म्हणायला हरकत नाही. आणखी एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल. फलंदाजाला बीट करत असताना बॉल क्षेत्र विकेट किपरच्या हातात निर्धावच्या स्वरूपानं. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या 32 या आकड्यावर स्थिर आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला वॉच करतायत आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर इथे विकेटची शक्यता. बॉल हवेत, झेल सुटलाय. जीवनदाना बरोबर 2 रन त्या सुरक्षिततेने मिळाल्यात. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या दुहेरीने वाढताना पुढे सरकून जाऊन पोहोचते. एकंदर 34 या आकड्यावर विजया करता 35 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 35 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील उत्तरार्धामध्ये आपण जरूर ऐकणार आहोत. तत्पूर्वी टॉस कडे जाऊया. नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे केला जाईल. संदीपजी पाटील इथे उपस्थित होत आहेत. एसपी त्यांची एक दर्जेदार स्पर्धा आपण अनुभवली. राहुल भोईर इथे उपस्थित होत आहेत. अभिनय पाटील आपल्याला इथे पाहायला मिळतात. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टॉस कडे जातोय. एक नवा सामना आपल्या भेटीला येतोय. प्रमोद शेडगे जिथे टॉस बॉक्स मध्ये आपल्या सोबत असतील. एका बाजूने टीम एसपी बिलोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी गुहीर. या नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत आणि नाणेफेक कक्षामध्ये आपल्या सोबत जॉईंट होतील सन्माननीय अनंताजी भोईर साहेब जे आपल्या सोबत इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कॉइन स्पिन करणार आहोत. या आपण टॉस करणार आहोत. हॅलो 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 हॅलो. गावदेवी गुहीर संघाचा कर्णधार अनंता भोईर साहेब आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण करूया टॉस. गावदेवी गुहीर वर्सेस एसपी बिलोशी जी स्पर्धा आपण पाहिली होती मॅचची स्पर्धा आणि आज संदीप पाटील स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेत. अभिनय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. अनंता भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम आणि मॅच क्रमांक 5 आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. हेड टेल. अनंता भोईर साहेब आपण या स्पर्धेविषयी काही व्हेरी मच. अनंता भोईर साहेब आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण.
नक्की ज्या पद्धतीने इथे आल्यानंतर कसं प्रसन्नता कशी वाटते, आल्हाददायक असं वातावरण आहे आणि नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे या टीमने जी स्पर्धा भरवली कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन केलंय. नक्कीच तुम्ही सुद्धा एक घटक असतात. यंदाच्या वर्षात SP ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. नक्कीच आज संपूर्ण टीम आहे तुमची? हो, सर्व प्लेयर आहेत आज. थँक्यू व्हेरी मच. निखिल, टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आमचा सुद्धा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता, पण आता फलंदाज आहे तर चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आज संपूर्ण टीम आहे तुमची? आज संपूर्ण टीम आहे आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच हे स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? खूप छान आयोजन आहे आणि मोठी टुर्नामेंट असल्यामुळे आवर्जून खेळण्याची इच्छा होते आणि आज इच्छा पूर्ण झाली आणि खेळण्याचा संधी मिळाली आहे. त्याबद्दल नवचैतन्य गांधरे स्पोर्ट्सचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. SP बिलोशी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव. AGS सापरोंडे वर्सेस आहे गावदेवी सासने. या षटकानंतर आपण स्वागत सन्मान करणार आहोत. अप्रतिम चांगला बॉल होता. थोडासा उसे घेणारा चेंडू पाहायला मिळाला. शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. सरळ चेंडू खेळपट्टीवर निघून जातोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोचते 1 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 टार्गेट सेट केले गेले. ते जवळजवळ आपण पाहत आहेत 32 धावा आणि 33 रन्स टू विन आहेत. खोलवर चेंडू होता. फुलर लेन्सचा बॉल बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. शॉट थर्ड मॅनला. तत्पूर्वी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. 2 या धावसंख्येवर पाहायला मिळते. अतिशय नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आपण पाहताय चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा हा धमाका. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. निखिलजी भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम नेहमीच तत्पर असते. बॅटची एज अन टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट गॉन. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा, डे नाईट क्रिकेट स्पर्धा कालच्या दिवसात आपण पाहिला. 31 तारखेचा दिवस होता आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या ट्रॉफीचं अनावरण आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय सुंदर ट्रॉफी, प्रत्येकाला मन मोहित करणारी ट्रॉफी आपण पाहू शकतायत. राहुलजी सर यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीचं अतिशय सुंदर बनवले गेले. एक चांगले आर्ट आपल्याला पाहायला मिळतात. त्याचनंतर सावली क्रिएशनच्या माध्यमातून एक कलरफुल प्रिंट टी शर्ट. आज फक्त सावली क्रिएशन हे नाव नाहीये, तर आज संपूर्ण आपण पाहतात पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये या सावली क्रिएशनचा आज दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या कलागुणांना खरोखरच वाव देणं फार गरजेची गोष्ट राहील. एक मास्टर माइंड हरीशजी पालवे आपल्याला पाहायला मिळतात. tenniscricket.in या चॅनलवर ही स्पर्धा आपण कव्हर होताना पाहायला मिळते. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित डे नाईट चा हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये प्रचंड प्रतिसाद आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं पाहायला मिळतोय. म्हणजे यावरून सिद्ध होतं की ही स्पर्धा येणाऱ्या 6 दिवसांमध्ये कशा पद्धतीने रोमहर्षक पद्धतीने आणि उदंड प्रतिसाद असलेली ही स्पर्धा आपल्याला पुढे येताना पाहायला मिळते. चांगला बॉल होता. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतोय. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा दबाव स्पष्टपणे जाणवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संगदीप आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. संगदीपचा पुढील बॉल
आउटसाइड द लेग स्टंप चेंडू सोडून जाणारा आहे आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिलं एजीएस सापरोंडे आणि आई गावदेवी सासने. तर आई गावदेवी सासने टीम आपल्याला पाहायला मिळते. 33 धावांचं लक्ष्य. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये थोडंसं कुठेतरी स्ट्रगल करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम हा चांगला चेंडू होता, परंतु स्टेप आउटहून खेळले गेले. बराच वेळ चेंडू हवेत राहतो. यस टेकन, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना दुसरा धक्का. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत, ज्यांनी 5वं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. 3 या धावसंख्येवर 33 धावांचा एक पाठलाग करत असताना या धावसंख्येचा आतापर्यंत थोडेफार कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. 2 धक्के बसले गेलेत. आई गावदेवी सासने टीम आणि एका साईडला आपण पाहत आहेत एजीएस सापरोंडे. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगली ही संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा, मालिकावीर बाईक आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. जो चांगला खेळाडू खेळेल या स्पर्धेमध्ये, या सिरीज मध्ये, तर डेफिनेटली त्या खेळाडूला मालिकावीर बाईक आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा हा शानदार सोहळा एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता सत्यात साकार करणारी ही स्पर्धा संपूर्ण वाडाकरांसाठी एक पर्वणी आणि मेजवानी घेऊन येणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं, संघदीपने चांगली गोलंदाजी करत फलंदाजाला जखडून ठेवलं गेलं. जरी 33 धावांचं लक्ष्य असलं 5 षटकांमध्ये, तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही फाईट करू शकतो हे संघदीपने यावेळेला दाखवून दिलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली विजयासाठी. आता इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. आई गावदेवी सासने टीमला 30 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी 2 धावा येतील का? डेफिनेटली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला दोन्ही फलंदाज जाणत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकेरी दुहेरीवर फलक हलत राहत असताना दबावात्मक स्थिती निर्माण होताना या दबावाला न जुमानता आम्ही चांगली बॅटिंग करू शकतो, या धावांचा पाठलाग करू शकतो. हे दोन्ही बॅटर यावेळेला जाणतायत. चांगली बॅटिंग करत असताना 2 रन येत आहेत. या पहिल्याच बॉलवर लेफ्ट आर्म गोलंदाज अथर्वला आपण पाहत आहेत. 5 रन झालेले आहेत आतापर्यंत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. इनसाइड आउटचा फटका, बॉडमॅनचा चांगला वापर. आउटफील्ड फास्ट आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. नॅशनल ज्वेलर्स या कटआउट्सला त्यांच्या सन्मानासाठी चौकार. गुड शॉट. 4 रन. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. फक्त चेंडूला दिशा दिली, वेगेचा फायदा उचलला आणि सरळ चेंडूला यावेळेला फक्त इनफिल्डच्या वरून खेळून काढलं. उत्तमच्या बॅटमधून एक उत्तम दर्जाचा चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. सागरला आपण पाहताय. सागर गवळी आहे. सागरच्या बॅटमधून 4 रन आल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन द बोर्ड. अप्रतिम हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिले. बॅटर पुढे निघाले होते, परंतु सागरचा एक सुंदर कॉल पाहायला मिळाला. एस नो अँड वेट या तीनही गोष्टींचा समन्वय म्हणजेच तुमचे एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तुमचं चांगलं कॉलिंग. डॉट बॉल येत असताना अथर्वचा चौकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध करत असताना की माझ्याकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे. डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 9. या बॉलला आपण पाहिलं सरळ सोडून दिलं होतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. स्थिरावले गेले परिपूर्णतः 33 धावांचा एक फाटलाग करत असताना धावसंख्येचा 2 गडी बाद लवकरात लवकर बाद झाल्यानंतर थोडीशी दबावात्मक स्थिती निर्माण झाली आणि त्यानंतरचा आपण पाहताय हा अथर्वचा स्पेल पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड.
अतिशय चांगला फटक्याला एक्झिक्यूट केला गेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक होता. 4 रन या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते आणि गावदेवी सासने या टीमची 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक दुसरा आहे. आता कुठेतरी फटकेबाजी सुरू आहे. 2 षटक ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी आणि त्यामुळे आता फलंदाज या ठिकाणी मुभा मिळत असताना त्या परिपूर्ण प्रत्येक बॉलचा खरपूस समाचार घेतोय. अप्रतिम चांगला बॉल होता. सरळ चेंडू निघून जातोय. स्किट होत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 13 धावसंख्येवर. 13 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. यानंतर होणारा सामना एसपी बिलोशी वर्सेस गावदेवी गोहीर या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. 14 संघांना 3 ते 4 दिवसांमध्ये प्राधान्य दिले गेले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 18 बॉल 20 रन. कधी कधी छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत, त्याच्या सहकार्याने चांगली फिल्डिंग करत जर या मॅचवर दबदबा ठेवला तर कधी कधी ही छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं एकमेव कारण असतं की दबाव आणण्याचा प्रयत्न करतील का गोलंदाज, परंतु फलंदाजांची भूक काही मिटणार नाही. जशी सागर गवळीच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो आणि आपल्या संघाला स्वतःला डावाला सावरत असताना आई गावदेवी सासने या टीमला अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. टिप मिड विकेटचा फिल्डर फार वेगाने येतोय. थोडेसे फंबल झाले होते, परंतु सागरचा चांगला कॉलिंग होतं. सागरने सांगितलं यू वेट माय डिअर फ्रेंड. मिस्टर राजेश सुतारला एका साईडला आपण पाहतायत. दोन्ही फलंदाज चांगले आहेत, पोटेन्शियल आहे या खेळाडूंमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 च्या मदतीने जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स. एक रनला प्राधान्य दिले गेले. गोलंदाज आहे पुन्हा एकदा संगदीप जाधवला आपण पाहतात. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा AGS सापरुंडे या टीमचा भरोशाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला बॉल होता. फुलर लेनचा बॉल पाहायला मिळतो. बॅटची एज घे. शॉट थर्ड मॅनला निघून जाईल. कोणती धाव येणार नाही. डॉट बॉल. जसा डॉट बॉल येईल तसा दबाव हा निर्माण होताना पाहायला मिळेल फलंदाजावर. कारण कमी टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळतंय, परंतु त्या बॅटरला जाऊन विचारा की ही टोटल जास्तीत जास्त आहे की कमीत कमी आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण, अचूक टप्पा आणि भेदक मारा. डे अँड नाईटचा हा फॉर्मॅट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन क्वालिटी दर्जाची स्पर्धा आहे. चांगला बॉल होता. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना बॅटची एज घे. चेंडू शॉट लेगला निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 15 या धावसंख्येवर. 15 रन्स. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आजचा पहिला दिवस आणि प्रेक्षक वर्ग पहा अतिशय सुंदर पद्धतीने या मॅचचा आनंद घेत असताना प्रेक्षक गॅलरीज मध्ये. चांगला बॉल होता. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. राजेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू थोडासा थांबून आला. लेग ब्रेक झाला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. संगदीप जाधवची यावेळेला जरूर चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर राहिले आतापर्यंत 15 रन. यावेळेला प्लेड ऑन. फलंदाज बाद होताना मिस्टर राजेश सुतारला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. दबाव थोडासा वाढला होता. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत जॉईन झालेले बहुजन विकास आघाडी वाडा तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री अनंता भोईर साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं 5व्या क्रमांकाचं जी रोख रक्कम आहे ती त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. मी कल्पेजी ठाकरे यांना विनंती करतो की आपण
त्यांना सन्मानित करावं, त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते या मुख्य मंचावरनं करावा. मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार तो मुख्य मंचावरनं होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अगदी मोलाचं सहकार्य अनंता भोईर साहेबांच्या वतीने आपल्याला लाभलंय आणि त्यांचा शुभ सन्मान इथे होतोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. 18 रनची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. या अगोदर आपण मॅचेस मध्ये पाहिला आवाज अक्षयजी पांडव यांचा पैस ऑफ वाडा. अगदी 6 दिवस वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आमच्या समवेत होते. शिरसाट फाडाच्या त्या मैदानात चांगली स्पर्धा पार पाडली गेली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटचं टॉप एज. 18 धावांची आवश्यकता असताना बॅटर या वेळेला आल्या पावली परत बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी संगदीप जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. बीट इज ओनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत या गोलंदाजाने दाखवून दिलं गेलंय. आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहत आहेत आई गावदेवी सासने या टीमला दबावाखाली आणले गेले. या दबावाला न जुमानता आता 12 बॉल 18 धावा होऊ शकतील का याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं. आणि प्रेक्षकांना हेच हवं असतं उत्तम दर्जाचं क्रिकेट. तो संघ कोणत्याही प्रकारचा असो, तो संघ जिंकेल किंवा हरेल, परंतु आम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं पाहिजे. षटकार चौकारांची आतषबाजी झाली पाहिजे. पैसा वसूल मॅच आम्हाला पाहायला मिळाल्या पाहिजेत. हेच एंटरटेनमेंट आता होत असताना या महत्वपूर्ण लढतीमध्ये पाहायला मिळतं. कारण नॉकआउट स्पर्धा आहेत. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला मेहनत, अपार कष्ट, प्रचंड मेहनत करावीच लागणार आहे. कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेलं वलय, ग्लॅमर, तो क्रेज वाखणण्याजोगे पाहायला मिळतो. प्रत्येक खेळाडूचं आता स्वप्नपूर्ती निर्माण झाले की मला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. एक गाव एक फॉर्मॅट आता खेड्यापाड्यातील संघ सुद्धा मात्र मोठ्या स्पर्धेकडे वळालेत. कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत. 12 बॉल 18 ची आवश्यकता. गोलंदाज शुभम आपल्या गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सबमरिंग डिलिव्हरी. वेगवान चेंडू होता. सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना 33 धावांची आवश्यकता असताना आपण पाहत आहे 34 धावा झाल्या होत्या. त्यामध्ये 2 धावा पॅनलाइज. 32 रन 33 धावांचं लक्ष्य. ही छोटीशी धावसंख्या असून सुद्धा आतापर्यंत आई गावदेवी सासने टीमला थांबवून ठेवलंय. बॅटची एज घे. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला निघून जाईल. फिल्डरला चकवा देतोय आज बॉल आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 रनसाठी. नशिबाचा चौकार मिळेल. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 19 रन. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 14 रनची आवश्यकता आहे. आई गावदेवी सासने टीमला आता धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणं फार गरजेची गोष्ट राहणार आहे. एक चांगली संकल्पना नेहमीच आपण पाहत आहेत नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रेच्या माध्यमातून स्वतः निखिल भोईर त्या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत VIP डायसवर. आणि वेगळं काहीतरी करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ज्या स्पर्धेचं नाव आहे चॅम्पियन्स ट्रॉफी गांद्रे 2025. चांगला बॉल होता. सरप्राईज करून जाणारा हा बॉल थोडासा खाली राहिला होता. मातीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि या मातीच्या खेळपट्टीवर खऱ्या अर्थानं गोलंदाज जर कौशल्यपूर्ण गोलंदाजी करत असेल तर त्याच्यासाठी बेनिफिट असतं. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेली. धावा थांबले गेलेत. 14 रनची आवश्यकता आहे. फिल्डिंग मध्ये जर आपण नजर टाकली तर शॉर्ट थर्डमॅन गली रिजन पॉइंटचा फिल्डर थोडासा डीप मध्ये घेतला गेलाय. त्याला हटवलं गेलंय. गली रिजन हटवला गेला. शॉर्ट थर्डमॅन मात्र यावेळेला गली रिजन मध्ये शॉर्ट थर्डमॅन कडे घेतला गेलाय. त्यानंतर आपण पाहत आहे पॉइंटचा क्षेत्र खाली आहे. एक्स्ट्रा कव्हर थोडासा खाली पाहायला मिळतो. मिड ऑफ घेतला गेलाय. लॉंग ऑफ पाहायला मिळतो. त्यानंतर लॉंग ऑनचा फिल्डर थोडासा सर्कल मध्ये घेतला गेलाय. त्यानंतर मिड ऑन आपण पाहत आहे डीप मिड विकेट आहे. एक फाईन लेग लॉंग लेगचं क्षेत्र मात्र खाली आहे.
चांगला बॉल होता, शरीराचा वेध घेणारा हा बॉल पाहायला मिळतोय. खेळपट्टीवर हा बॉल राहिला होता, पंचांकडे दाद मागितली, तेवढाच आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त पाहायला मिळाला या. आणि इथून आपण पाहतायत पंच काय एक्झॅक्टली थर्ड अंपायर रेफर केले गेले या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग tenniscricket.in च्या माध्यमातून थर्ड अंपायर. हॅलो. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय महेशजी ठाकरे मामा इथे उपस्थित होत आहेत. महेश मामा, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानपूर्वक आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. प्रत्येक हॅट्रिक करता जे पारितोषिक आहे ते महेशजी ठाकरे आणि वैभवजी भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिले. एक विकेट हॅट्रिक आपण पाहिली आज आणि ते पारितोषिक आपण तिथे वितरित होत असताना पाहायला मिळालं. तर नॉट आउट आहे. लेग बायच्या इशाऱ्याने एक धाव ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 19 या धावसंख्येवर 20 धावा. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 13 रनची आवश्यकता आहे. सागर सुतार आणि सागर गवळीचा विचार केला तर 14 बॉलमध्ये 16 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. AGS सापरोंडे आणि त्याच्या अगेन्स्ट आई गावदेवी सासने असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. SP बिलोशी आणि गावदेवी गोहीर असा नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पाहिला आणि SP बिलोशी बापू यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग प्रथमतः स्वीकारू आणि गावदेवी गोहीर टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले. तर इथून सामना बॅलन्सिंग आहे. धावा होऊ शकतील, मी करेन, यशाचे 2 मंत्र आहेत. मी हे करेन आणि मी हे करणारच. हे ध्येय गाठायचं असेल तर धावा कराव्याच लागतील. चांगला बॉल होता, अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूची हाताळणी होत असताना ज्या पद्धतीने शुभमने गोलंदाजी केली त्याची बॉडी लँग्वेज जी पॉझिटिव्ह पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत लाईन अँड लेन्थचा राजा मिस्टर शुभमला आपण पाहतायत. सापरोंडेचा एक भरवशाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फॅब्युलस बॉलिंग. चांगला बॉल पुन्हा एकदा या वेळेला त्याच पद्धतीने लाईन अँड लेंथ स्वीकारली गेली. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी आई गावदेवी सासने या टीमला 13 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 13 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 गांधरे आपण पाहतायत. यस, चला वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा कारण आपल्याला आज 14 टीम्स घेतलेत म्हणजे 13 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. हा शेड्यूल व्यवस्थित लवकरात लवकर क्लिअर होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. 6 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आई गावदेवी सासने टीमला. इथून कशा पद्धतीने सागर गवळी एक सेट फलंदाज आहे परंतु प्रॉपरली आतापर्यंत धावा जर आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून फक्त 16 आलेत परंतु 14 बॉल त्याने घेतले गेलेत. त्यामुळे आता 14 बॉलमध्ये 16 जो स्ट्राईक रेट बॅटिंग ॲव्हरेज आहे तो थोडासा कमी पाहायला मिळतो. कॉन्फिडन्स लेवल आहे, नो डाऊट अबाउट इट. परंतु इथून आता संघाला स्वतःला डावाला सावरण्याची गरज. या 6 बॉलमध्ये 13 रन्स होतील का याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. एका साईडला सापरोंडेकरांचं लक्ष वेधित राहिलंय तर एका साईडला सासनेकरांचं लक्ष वेधित राहिलंय या मॅचसाठी, या सामन्याकरिता. सहा बॉल आणि 13 रन. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम प्लीज. सहा बॉल 13 रन हे सामन्याचं समीकरण. काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा असं हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीच गांधरेचं आयोजन म्हटलं तर काहीतरी वेगवेगळं नवीन आपल्याला पाहायला मिळतं. ही त्यांची खासियत राहिली, ही खुबी राहिले. स्पेशली निखिल भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता, अचूक टप्पा होता. थोडंसं वेट अँड वॉच करून खेळलं गेलं नाही आणि इथून मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने.
या आपण चेक करूया व्हाईट बॉल आहे की नाही. ओरिजिनल डिसिजन आहे, फेअर डिलिव्हरी. पाहिजे थर्ड अंपायर रेफर केले गेले. हसमुखजी या ठिकाणी आहेत आणि ते दर्शवतील डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. जो रिव्ह्यू होता तो लॉस्ट झालेला आहे, त्याची दखल घ्या. आता 5 बॉल आणि विजयासाठी 13 रन. 5 बॉल 13 रन. अतिशय चांगली क्लॅरिटी संपूर्ण आपण पाहिलेला आहे सावली क्रिएशनच्या माध्यमातून. आज वेबसाईट tenniscricket.in. शॉर्ट प्लेन चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न केला. सागर गवळी धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीयेत. आता इथून बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 13 रनची आवश्यकता. थोडासा मस्तकाला जाऊन चेंडू आदळला होता सागर गवळीच्या. आणि इथून थोडासा मात्र यावेळेला आपण पाहताय स्वतःला सावरतोय. 4 बॉल 13 रन. चांगले 2 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत नाही. 4 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. आई गावदेवी सासने या टीमला विजयाकरिता. चार बॉल आणि विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. सागर गवळी ऑन साईडला या वेळेला सरळ चेंडूला फेकून दिले. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार सागर गवळीच्या बॅटमधून. या सामन्यामध्ये ट्विस्ट आणणारा हा षटकार पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये घेऊन आलेत. आता बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 7. सुदर्शनच्या या बॉलवर वेट अँड वॉच केलं, शफल झाले आणि हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा एक दिमागदार चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 26. या धावसंख्येवर 26 रन. विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. अगदी थोड्याच वेळात फ्लड स्लाइड ऑन होतील. डेच्या आपण जवळजवळ 4थी मॅच आपण पाहतायत. त्यानंतरचे सामने 9 शेष राहतील ते अंडर फ्लड स्लाइड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि हीच खरी मजा असते जेव्हा डे नाईट फॉर्मॅट आपण खेळतो. त्यावेळेला डे मध्ये खेळण्याचा एक वेगळा अनुभव असतो. नाईट मध्ये अंडर फ्लड स्लाइड मध्ये खेळण्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. आणि त्यामुळे मात्र एक वेगळीच रंगत या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळेल. षटकाराला अतिशय चांगला फटका होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला. टेक्निकली साऊंड होतं. आता 3 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. थोडासा दबाव वाढलाय सुदर्शनवर. आता बॉल आहे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 6 रन. थोडासा बाउन्स केला होता परंतु व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर असल्या कारणानं पंचांचा वेळेला परफेक्ट डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 6. रिव्ह्यू घेतलाय का पंचांकडे? आपण रेफर करा. येस, ओरिजिनल डिसिजन व्हाईट बॉल आहे. इथून रिव्ह्यू घेतला गेलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघ एक मोठी स्पर्धा आहे. 2 लाखाचं प्राइज या स्पर्धेचं पाहायला मिळतं. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंना समान न्याय मिळावा यासाठी रिव्ह्यू ठेवण्यात आलेला आहे. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे. व्हाईट बॉल म्हणजे दोन्ही संघाचा एक रिव्ह्यू जो होता तो लॉस्ट झालाय. एक्सटेंड होणार नाहीये. आता 3 बॉल आणि विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. प्रिव्हियस बॉल पाहिला होता आपण षटकाराला. त्या अगोदरचा बॉल आपण पाहिला डायरेक्ट जाऊन सागर गवळीच्या मस्तकाला आदळला. तिथून 1 रन कंप्लीट झाली असती परंतु सागर गवळीचा स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स होता आणि त्यामुळे त्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. षटकार ठोकला आणि त्यानंतर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला. इनसाइड आउटचा फटका. काय फटका खेळलाय! व्हॉट अ शॉट! क्लास टायमिंग. प्रेक्षक वर्ग मात्र यावेळेला दर्शवतायत की षटकार आहे म्हणजे फिनिशिंग टच. मॅग्निफिसंट शॉट. परिपूर्णता सामन्यामध्ये कलाटणी देणारा 3ऱ्या बॉलवर षटकार. काय कॉन्फिडन्स लेवल होता सागर गवळीचा. आई गावदेवी सासने टीम विजयश्री खेचून आणत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि AGS साप्रोंडे टीम या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्यांचं स्वप्न इथेच थांबलं. त्यांचा प्रवास या ठिकाणीच थांबला. सागर गवळी यांच्याकरता अनंत भोईर साहेबांकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज येते.
सागर गवळीनं ज्या पद्धतीने ही मॅच फिनिश केली आणि ती मॅच त्यानं फिनिश केली त्यामुळे त्याला 1000 रुपयाचे कॅश प्राईज इथे अनंत भोईर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालंय. मॅन ऑफ द मॅच कोण आहे त्याचंही नाव तिथनं अनाउन्समेंट करायची आहे. सागर गवळी ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि अक्षय पांडव आमचे साथी समालोचक जुने मित्र त्या ठिकाणी आहेतच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सागर गवळी या पण मॅन ऑफ द मॅचचे शिल्पकार आहात. महेशजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅचचा आनंद घेत असताना या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये जाऊया अक्षयजी पांडव यांच्याकडे. ही मॅच फिनिश केली म्हणून मनाली उत्तम कांबेरे यांच्या